नमस्कार लगानो मित्रांनो, 2-3 दिवस झालं व्हिडिओ काढायला जमलं नाही बरं का. आणि आज मस्तपैकी समजा कामधंदा सोडून शेतात आलोय आणि शेतात आल्यावर इतकं भारी वाटतंय. लय एकदम मोकळं 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 वाटतंय. घरी बसून आणि रोज कामाला जाऊन आणि इकडे तिकडे हिंडून लय बोर होतंय राव. सायलीचं इकडे काय काम चालू आहे? आल्या आल्या लगेच शेताला तिनं खराटा घेऊन झाडाला चालू केली. काय चालू आहे ग सायली? ही करू की मग थोड्या वेळानं. काय एवढ्या लगी लगी चालूच काम. मग काय सगळं घाण झालं तुमच्याकडे. येऊन थोडा वेळ झाला ना अजून. करतो राहू दे, ठेव. काय काय करतो? एवढं एक सोपं काम तर करते बघ. काय करतो, थोड्या वेळानं झाडून काढतो आणि झाडून काढून झालं का पुन्हा घास गवत तोडतो, कुट्टी करतो आणि जनावराला टाकतो. मग पुन्हा आपण जाऊ तिकडे लांब आपल्या समजा शेताकडे जाऊ. आज हा घास गवत तुम्ही आला मी जाऊन करते. मी घास गवत आणू लगेच आता. थोड्या वेळा ना बरं असू दे आता. कर तुझं तुझं तू काम कर आता. मस्त आहे ती जनावर मित्रांनो. आणि जनावराची सुद्धा आता तब्येत चांगली झाली आहे. लेक मध्ये खराब झाली. हा मध्ये मध्ये जरा खराब झाली होती, पण आता ही गंगा आहे. ही गंगाची पण तब्येत नंबर 1 झाली आहे. आणि इकडे ही श्रीवल्ली ही नंबर 1 आहे बरं का. ही क्वालिटी बाजू म्हैस होणार आहे पुढे चालून. म्हणजे क्वालिटीचं दूध देणार आहे, 1 नंबर खायला. फॅट SNF वगैरे लय लागणार आहे हिच्या दुधापासून. आणि मस्त आहे. आणि इकडे ही श्रीवल्ली आणि कोणची काही श्रीवल्ली नाही ती देवसेना अग्निसेना. हा. माहित आहे तुला. श्रीवल्ली. म्हणजे मी हट म्हणून रोज विचारत असतो बरं, तुझ्या लक्षात राहते का नाही म्हणून. म्हणजे. आणि असू द्या, होय. कोटीवर नुसतं बाकी कुत्र्याच्या पिल्लावाला बी काय गडबड करावं? झाली आहे, गडबड. नाही. अशी नाव ठेवायला जवळची येऊ देणं झाली. हो का, ही कोटीवर आपल्या कुत्री पण आहे ती भरपूर 10-12 पिल्ली कुत्रे नवीन आहेत. झाली आता ही. नवीन एकदम झालेली आहे ती. ही जवळ पण येत नाही ती माणसाच्या. आणि ह्यांना म्हणजे वाराच पडू देत नाही ती माणसाचा. त्याच्यामुळे ह्यांची कशी नावं ठेवता येणार आहे ते आपल्याला, आणि काय करता येणार आहे. पण असू द्या म्हणून सारखं ह्यांना म्हणजे एक्स्ट्रा खायला टाकलेलं असते बरं का आमच्या आईनं आणून. तिथं त्या ठिकाणी चपात्या वगैरे टाकलेल्या आहेत त्या. म्हणजे लहान पिल्ली आहेत आणि त्यांना खायलाही दिलं पाहिजे राव. आणि मांजर कुठं दिसणं झालंय ग पण साईले. गेले काय नाही. मंगी कुठे गेली असेल? बोलवू का मी? तुमचा आवाज ऐकल्यावर पळत येते. 100% येणार, 100% येणार. आता पण येणार मी बोलविलीवर. कुठं लांब पण गेला गेला असेल असेल बरं का. बघतो मी, थांब. माझाच शेत, माझाच कोटा, माझंच समजून मलाच भूक. काय तुम्ही तिथं काय ह्यांना एवढं कळत नाही का आपण रोज कोटीवर येता होती. त्याला माहित आहे तुमचं. त्याला काय कळत नाही. मला वाघासारखं 2 जण उभारली ती इकडे एक आणि इकडे एक. आणि मला भुकाला चालू केली. भाऊ 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 करायला ती. मंगी दिसत नाही की ग सायले? थांबा मित्रांनो, घेतो बोलवून. इथे मंगी कुठंच जात नाही. ही सायले इकडं. त्यांना काय कळत नसते प्राण्याला माझं माणसाचं. सायली आल्या. येताना सायलीनं स्कूटी घेतल्या बरं का. आणि मी आपलं मस्त मागड बसून आलो का नाही सायली. आता शेवटचा स्कूटी घेऊन येत ना आता परत कधी. आता थोडे दिवस अजून म्हणजे हिंडाचं थोडे दिवस आहे तर पुन्हा हिंडता येत नाही सायलीला. कारण सायलीची पुन्हा परिस्थिती व्यवस्थित राहणार नाही. बरं ती जाऊ दे. मंगी कुठं आहे? तू जरा आवाज दे बरं. माझ्या आवाजून तर येतच नाही. ओळखते मग घेऊ. नाहीच वाटत तुला मस्त. मला काय वाटायला लागलंय, आईनं आपला ब्रो खालच्या शेताला गेलती बरोबर. मंगी तिकडे खाली गेली, लय लांब गेलेली आहे ती ना. म्हणजे त्याच्यामुळे येणं झाले आपल्या मंगीला जिथं माणसाची जिथं बसवायला आवडते बरं का. म्हणजे जाते आहे माणसावर जाते. माणसं जिथं जातील तिथं मंगी ही जाते फिक्स. बरोबर आहे का नाही? ही जरा इकडं तुला एक पिरू खायला देतो झाडाचा काढून चांगला. पेरू तर नाही ते म्हणलो की. आवडते का तुला पिरू? मग काय आवडते. आवडते का? इकडे पडशील तोंडावर. नारळाची झाडं पण किती मोठी झाली सायली. जगण्यासाठी लावली का नाही? लय दिवसाचे, कमीत कमी आता 1 वर्ष झालं असेल ह्यांना लावून. आमच्या घरापुढचं झाड तर 10 वर्षाचं होतं अजून. आता लागली ती की नारळ. तुमच्या घरची नारळ समधी मला द्यायची पाणी प्याला त्यातलं. सगळी तुम्हाला देऊन काय बसाव का? टाळ्या वाजवीत बसा की तुम्ही. पिरूला पिरू लागलेला आहे तर सायले, पण एखादा पण पिकला दिसणं झालाय मला. त्या टायमाला मी ह्याला जरा खात पाणी व्यवस्थित केलं होतं सायले. आणि ही टाकलं होतं याला खात चांगला टाकलो की मला वाटतं पिरू चव देईल. म्हणजे तुला चांगला लागल. हो ठीक आहे. तुम्हाला खायचं नाही? मला खावटत ना असलं काय बी.
का बरं तुम्ही काय माणूस नव्हता माझं मन असं काय बी खाऊन खाऊन आंबून गेलेलं आहे. त्याच्यामुळं मला असल्या गोष्टीत म्हणजे असं इंटरेस्ट लई राहिला नाही. म्हणजे लहानपणी तुम्ही असलेले खाल्ला होय. हा पण खाल्लं तरी काय गावरान मेवा लई खाल्लेला आहे. लई खाल्लाय गावरान मेवा. चिंचा, बोर, जांभूळ, पिरू, परत कार सुद्धा खाल्ली ती मी. कार माहिती आहे तुला कसली माहिती असते? आहे. हा कार गोल असते. तसली ती फुटाणं, कुडमुड असलं म्हणजे खायच्या गोष्टी लय खाल्लेल्या आहेत मी. त्याच्यामुळं आता काय वाटत नाही मला. नाही दिसत खाल्लं तरी हीच काय? पिरू एक चांगला आहे. चांगला आता का लागायला तुमच्या पोटात काय राहत नाही का पचत नाही का चांगला लागायला का पण लागलाय चांगला हं? लाल झालाय तसा आहे का? हा. मस्त आहे एकदम. आता माहिती अजून काय का नाही बरोबर थांब दाबून बघू. नाही विषय मिटला त्याचा. पिरू पिकलाय का नाही कसा ओळखायचा सांगू साहिले? त्याला तोडाच्या अगोदर दाबायचं. थोडं दाबाचं आणि ती जर दबला तर मग गुढीला पण आलाय म्हणाचं चांगला लागतंय म्हणाचं पिरू. चला आता हिकल्या साईडला ओक्षितला पण आलाय पिरू पण मला खाऊच वाटत नाही. देऊ का घ्या की काढून? तुम्हाला हो ही चांगला झाला एक. तुम्हाला घ्या झालाय बघ डबल आहे की दबालाय पण मला नको. वहिनीला घे वहिनीला. धर ते दुसरा कसला काढू का ती पण? कसला बघा बघा पण चला आहे तिथे चांगला खडखट आहे. आहे ते पुन्हा घे. तुला एक ठेवून वहिनीला घे. कोटावर ठेवली हा ठेव कुठं ठेवा जायचं तिथं ठेव तुला. आणि चला आता थोडं फिरून यायचं का आपण मस्त दाखवू आपल्या मित्राला अजून समजू नियोजन काय काय केलंय. तिकडं भेंडीच्या रानात जायचं आपल्याला सायले अजून भेंडी करायला नियोजन दाखवू की कसं आहे आपला. चला चल थोडं मंगी पण आली नाही बरं का. लास्ट पोस्ट करून तिकडं जा मित्रांनो बघा. मंगीची मी वाट बघितलो पण मंगी काय राव आली नाही अजून. मग ते खायचा बघा तुम्ही तिथे हा तिथे माणसं वापस असू दे हो का. ही कुत्री खायला ती मी काय म्हणा लागला आता ही कुत्री थोडी खराब व्हायला लागली ती सायली. मग ह्यांना काय आता शनला ती एक तसली लावायची काय? 1200ला ह्यांची बिस्किटाची एक बॅग असते. आणायची का 10 आणा का मग. 15 किलोची असते फक्त लई नसते पण ती. खातील तुम्हाला ती खातील बघा खरं ह्यांना 4-4 बिस्किट जर टाकली तर ती पौष्टिक असते कुत्र्याला खाण्यासाठी. लई भारी ती वाढतील तो का. थांबा म्हणजे जाताना नसतं राहते हा ती व्हिडिओ काढायला स्टँड बी घ्या आपला कुठं आहे ती- तिला बघा काय. हा ही माझा गमजा बी घे आणि ती स्टँड बी घे. ते रोड आहे. व्हिडिओ काढायला लागणार आहे आपल्याला खाली. चला रे मोत्या मग ते नाव ठेवायचं का ते? चला आमच्या सोबत येतोच का. होय तिकडं तर किती ते बघा लय झाली किती लय ते माय 2 4 5 आणि 1 6 हा, अजून एक आहे आणि ती एक 7 8 झालती बारकी. लय अवघड असते बरं का पण हे असलं का नाही. मग गावात तर यावं लागत होती म्हणजे ह्यांना भाकरी ते भेटल्या आले आता मित्रांनो आपली ज्वारी सुद्धा काढायला आली बरं का जराच कमी बघा. लुंगा आता म्हणजे ज्वारी पकली आहे एकदम आणि थोड्या दिवसातच येणार आहे काढायला ज्वारी. सायले ज्वारी काढायला आल्यावर येणार आहे काढायला. आले असते पण लय ज्वारी काढण्याचा एक लय त्रास होते बरं का. त्यावेळेस ऊन पडलेलं असतंय परत ते हे जे कुस असते आणि काढून जवळची नुसता कुस वैताग पण. येते. कुस लागते तर असू द्या मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि बघत जावा राव आपलं डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर शेतीवर आधारित ब्लॉगिंग वगैरे असते आमची. बघत जावा तुम्ही व्हिडिओ. आणि तुम्हाला काय आमच्या व्हिडिओमधनं चुका वगैरे असल्या तर सांगण्याचं काम तुमचं आहे कमेंटद्वारे. म्हणजे चुका आम्हाला सुधारता येते त्या. तर मग कसं काय वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.